ज्या फोटोग्राफाने फोटोमध्ये जे काही छायाचित्रे टिपले त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. सन्माननीय आमचे पुनावडे गावचे असवाली ग्रामपंचायतचे माजी सरपंच मी सुद्धा तुम्हाला मी गो आहे देतो. सन्माननीय गणपतदादा भुजळ, सन्माननीय गणपतदादा भुजळ यांच्यासाठी जो काही केक त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना प्रेझेंट केलेला आहे किंवा गिफ्ट केलेला आहे. सन्माननीय आपले कसवालीचे ग्राम विकास अधिकारी सुभाष दादा गाटाल यांचे सुद्धा खूप खूप आभार. अतिशय चांगला आमच्या पुनावडे गावचे जे काही ज्येष्ठ सन्माननीय सावंत भुजळ असेल, उमेश भुजळ असेल, सन्माननीय माजी सरपंच त्यांनी सन्माननीय आमचे ग्रामपंचायतचे सरपंच वंसा चुमले साहेब ते सुद्धा उपस्थित आहेत. तसे आजी माजी जे काही सरपंच आमचे गावचे माजी सरपंच जिवले अंबरसडा तसेच सदस्य सर्व आहेत. Happy birthday to you. Happy birthday to you, Dada. Happy birthday to you. बार बार ये दिन आए तुम जियो समर वर्ष साल. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू गणपत दादा. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे. गणपत दादा यांच्या उपस्थित 50 वाढच्या निमित्ताने फटाक्याच्या आतषबाजी सुरू होत आहे. एक सजलेला असं यांचा वाढदिवस आहे. खूप खूप गणपतदादा यांचा शुभेच्छाच्या निमित्ताने होत आहे. एक जोरदार असं होत आहे. कृपया दक्षता घ्यायची आहे. आमच्या गावाचे गावची दल हे सुद्धा एक मानाचा सन्मान देत आहे. त्यांचे सुद्धा पुष्पबाजार गणपतदादा यांचा जो काही नाचणारा ग्रुप आहे तो ग्रुप त्यांचा सुद्धा पुष्पबाजार ते सुद्धा सर्व उपस्थित आहेत. गणपतदादासाठी चहाचे खूप आहे असा मैदान आहे. त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. गणपतदादाच्या वतीने नाव घेतलं त्यांचे सुद्धा आभार.
50व्या वाढदिवसानिमित्ताने गणपतींचा जो काही भेट म्हणून जे काही आपल्याला सन्मानही उपस्थित लाभलेला आहे, ज्यांनी जो गणपतीसाठी 50 किलोचा वाढदिवस म्हणून 50 किलोचा जो काही केक तयार करण्यात आलेला आहे, सन्माननीय सुभाष घाटासाहेब ग्रामविकास अधिकारी सन्माननीय, त्यांना 2 शब्द बोलण्याची आपण त्यांचं मनोगत व्यक्त सर्वांनी शांतपणे ऐकून घ्यायचे आहे. सुभाषदादा घाटासाहेब मनोगत व्यक्त करावे. सन्माननीय सुभाष घाटासाहेब त्यांनी गणपतदादा यांना त्यांच्यासाठी त्यांनी केक घेऊन आलेला आहे. तसेच सन्माननीय आमचे ग्रामपंचायतचे सरपंच सन्माननीय वंशदादा चिंबू साहेब, त्याचप्रमाणे गणपतदादांचे मित्र नेहरूदादा हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. सर्वच आहेत, सर्वांचं काही मी नाव सांगू शकत नाही, पण सर्व तिथे जे काही गणपतदादावर प्रेम करणार आहेत किंवा त्यांना मानणार आहेत सर्वच उपस्थित राहणार आहे. कृपया करून गणपतदादाच्या तोंडाला केक लावू नका, त्यांना आवडत नाही असं मला आधीच सांगून ठेवलेलं आहे. तर कृपया करून गणपतदादांची परमिशन घेऊन त्यांना जे काही आपण लावतो ते कृपया करून लावू. सन्माननीय ग्रामविकास अधिकारी तसेच सुभाष घाटासाहेब यांच्या पत्नी यांनी गुच्छ घेऊन आलेला आहे, त्यांचे सुद्धा सन्माननीय ग्रामविकास अधिकारी घाटासाहेब तसेच त्यांचा कुटुंब सर्वांनी जे काय आलेलं आहे त्यांच्या लहान बाळ आहे, त्यांचं कुटुंब आहे, त्यांचं मनापासून आभार गणपत दादा यांच्यातर्फे सुद्धा त्यांचं खूप मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच गणपत दादा यांच्यावरती प्रेम व्यक्त करत राहो आणि गणपतींचं आयुष्य 100 पार हो हीच आम्ही सदस्य व्यक्त करतो. खूप गणपतदादांना पुन्हा एकदा सांगायचं वाटते. थोडक्यात मनोगत व्यक्त करतील ग्रामविकास अधिकारी सन्माननीय सुभाषदादा घाटासाहेब हे गणपतदादांच्या सन्माननीय आमचे माजी सरपंच सन्माननीय जीवना अंबासोडा आणि उपसरपंच महेंद्र बोंगल यांनी शिमल्यावरून आहे गणपतदादा यांना गीत करण्यात येईल थोड्याच वेळाने. तर त्यांचा सुद्धा फोटो काढण्यात यावा असं मी विनंती करतो. त्याचप्रमाणे मोठे भुजबळ आणि नवदादा अंबरसोडा यांनी सुद्धा यावे असं मी विनंती करतो. मोठे भुजबळ यांनी आपल्या सिंगावरून इथे घेऊन यावं. थोड्याच वेळात आता ग्रामविकास अधिकारी मनोगत व्यक्त करा त्यांचे सदस्यनामे रांगेत उभे राहायचे. मुलांनी तुम्ही तसं सांगायचं सर्वांना मिळणार आहे. गणपतदादांना या ठिकाणी सफरचंदाचं झाड देऊन त्यांचं स्वागत या ठिकाणी करतायत. या वाढदिवसानिमित्त त्यांना एक चांगल्या प्रकारचं झाड या ठिकाणी दिलेलं आहे. गणपतदादांना विनंती आहे की त्यांनी ते झाड या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्याचा जोपासना करावी, वाढ करावी. आज या ठिकाणी आपण सन्माननीय गणपतदादा भुजबळ यांच्या वाढदिवसाच्या या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत आणि या
मोठ्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतो आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आपल्या गावचे सरपंच वंश शिंदे साहेब, उपस्थित उपसरपंच कोंगुल साहेब, हे सर्व आज आपण मोठ्या उत्साहामध्ये गणपतबाबा यांचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी या मोठ्या वाढदिवस साजरा करण्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. निश्चितच सगळ्यांच्या या ठिकाणी आपण